जय भीम मित्रांनो. झुकती है दुनिया बस झुकाने वाला चाहिए. मागच्या 1 ते 1.5 महिन्यापासून चाललेलं दिल्लीच्या जंतर मंतरवरील आंदोलन आज हे फळाला आलेलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी इस्तिफा दिलेला म्हणजेच रिझाईन केलेला आहे. बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील एका मुलाने अन्यायाविरुद्ध आवाज उचलला आणि जे पण अन्यायाच्या विरोधात होते त्यांनी त्याला साथ दिली आणि आज सगळ्यांना हे यश मिळालेलं आहे. आपल्या भारत देशातील ही पहिली क्रांती असेल की जी विद्यार्थ्यांनी घडवून आणली. सरकारलाही झुकायची ताकद आपल्या या विद्यार्थ्यांमध्ये आहे, हे आपण दाखवून दिलं. बघा, ही लढाई फक्त कोणत्या एकाची नव्हती, तर कित्येक विद्यार्थी, संपूर्ण देशातील विद्यार्थी यामध्ये समाविष्ट होते. कित्येक विद्यार्थ्यांचे डोकी फुटले, कित्येक विद्यार्थी उपोषणाला बसले होते. त्यासोबतच मोठमोठे वैज्ञानिक लोक जसे की सोनम वांगचुक आहे, त्यासोबत एक नेता आपला चंद्रशेखर आझाद सुद्धा आपल्याला सपोर्टला होते. तर अशा पद्धतीने आपण सर्वांनी मिळून ही लढाई जिंकलेली आहे. आजपर्यंत म्हणत होते की सरकारमधला कोणी राजीनामा देऊ शकत नाही, पण आज आपल्या या विद्यार्थ्यांच्या कन्सिस्टन्सीमुळे, एकजुटीमुळे आपण हे करून दाखवलं आणि या निर्णयाला सरकारने ही मान्यता दिली. त्यासोबतच सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की जिथे चूक होते, जिथे अन्याय होतो, तिथे फक्त युनिटी, लढा हा कायम ठेवायला हवा, जेणेकरून आपण जिंकल्याशिवाय राहत नाही. जय भीम, जय संविधान, जय भारत.